व्यासपीठावरचे सर्व मान्यवर, भिंतीवरी काल निर्णय असावे म्हणून सांगणारे साळगावकर, घरामध्ये चपराक प्रकाशांचे पुस्तक असावे सांगणारे घनश्याम पाटील, प्रत्येक व्यासपीठावर असणारे रामचंद्र देखणे, अशा या वातावरणामध्ये आपण कार्यक्रम घेतोय. 12 पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे. रवींद्र कामथ्यांना मी पहिल्यांदा त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. अजून 40 वर्ष तुम्हाला लेखनाचा उपद्व्याप करायची तुमची इच्छा आहे हे कळाल्यानंतर थोडीशी धडकी भरली. या कार्यक्रमाचं वर्णन आजच्या एका वाक्यात करायचं झालं तर 12 पुस्तके एकदम ओके. जिथं जरूर पडेल तिथं टाळ्या वाजवा, मोकळेपणानं वाजवा. परमेश्वरानं प्रत्येक गोष्टीचा कोटा जो आहे तो माणसाला ठरवून दिलेला आहे. तुम्ही जन्माला आल्यानंतर श्वास किती घ्यायचे, जन्माला आल्यानंतर अन्न किती खायचं आहे, प्रवास किती करायचा आहे, वागचोरी सर तेवढाच प्रवास होणार आहे. जन्माला आल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा कोटा जो आहे तो जसा ठरवलेला आहे तसाच टाळ्या वाजवण्याचा कोटा हाही परमेश्वरानं ठरवलेला आहे. तो कोटा याच जन्मात पूर्ण करा, नाहीतर पुढच्या जन्मात एकेकाच्या दारात जाऊन टाळी वाजवण्याची वेळ येऊ शकते. घनश्याम पाटील अधनमधनं कार्यक्रम घेतात, ते ह्या टाळ्या वाजवण्याचा कोटा जो आहे तो लोकांचा पूर्ण व्हावा याच्यासाठी घेत असतात. काल बातम्या बघत होतो, विधिमंडळामध्ये काहीतरी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आमदारांची धरपकड झाली, धक्काबुक्की झाली. असं वाटलं की चपराक प्रकाशनाची पुस्तकं जी आहेत ती यांच्या हातात दिली पाहिजेत वाचायला. वाचनाचा अभाव आणि चांगल्या साहित्याचा अपरिचय यामुळे ही भांडणं होत असावीत असाही एक गोष्ट वाटते. कोरोना काळामध्ये आपत्तीला अवसर मानून ज्यांनी काम केलं, मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये घनश्याम पाटील एक आहेत. पुस्तकांची संख्या फार वाढते आहे. काही दिवसात जर ईडी आपल्याकडे आली चपराक प्रकाशनाकडे तर मला आश्चर्य वाटणार नाही. हे शुभेच्छा देताना याच दिन की किरीट सोमय्या यावेत आणि आपल्या संपत्तीची पाहणी करण्यासाठी आणि 8 दिवस त्यांनी सांगावं की 8 दिवस पाहणी करून सुद्धा माझ्याकडनं काही पूर्णता होत नाही घनश्याम पाटलांच्या संपत्तीची पाहणी करून, तेव्हा मला आणखी वेळ पाहिजे. त्यातला सगळ्या गमतीचा आणि विनोदाचा भाग सोडला तरी मराठी तुमच्या घनश्याम पाटलांच्या आजच्या या 12 टीम मधल्या लेखकांची मनोगत ऐकल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की घनश्याम पाटील हे आता मराठी प्रकाशन व्यवसायातली महाशक्ती होत आलेली आहे. महाशक्ती हा शब्द बरोबर आहे, कारण ज्या पद्धतीनं आणि ज्या ताकदीनं त्यांची पुस्तकं येत आहेत ते खरोखर विलक्षण आहे. लग्नापूर्वी वेग पाटील थोडा कमी होता, लग्नानंतर तो वेग वाढलेला आहे. त्याबद्दल सौ पाटील यांचे मी मनपूर्वक आभार मानतो मराठी साहित्यातर्फे. बऱ्याचदा असं होतं की लिहिणारे खूप असतात पण त्यांना प्रकाशात आणणं, त्यांची पुस्तकं प्रकाशित करणं आणि लेखकांना मराठी साहित्यात प्रतिष्ठा प्राप्त करून देणं ही खूप अवघड गोष्ट आहे. देखणे सर तुमची पिढी तशी नशीबवान होती. तुम्ही ज्या काळात लिहायला सुरुवात केली आणि ज्या काळात वाचक वाचत होते त्या काळामध्ये मराठी साहित्यामध्ये मोबाईल्स नव्हते, समाज माध्यमं नव्हती, फेसबुक नव्हतं, ट्विटर नव्हतं, इंस्टाग्राम नव्हतं. त्यामुळे तुम्हाला वाचकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये मिळाली आणि चांगले वाचकही तुम्हाला मिळाले. आज एक अशी पिढी जन्माला येते आहे की जी पिढी पुस्तकांना हात लावायला तयार नाही. जी पिढी फेसबुकवर जेवढं वाचेल, व्हॉट्सअपवर जेवढं वाचेल त्या पलीकडं न वाचणारी एक पिढी जी आहे ती मराठीमध्ये जन्माला येते, सगळ्याच भाषांमध्ये जन्माला येते. फेसबुकवर 5000 फ्रेंड्स असणाऱ्या एखाद्या मुलाला किंवा मुलीला अपघात झाला तर त्याला मदतीला कोणी नाही. माणसं जे ते एकमेकाची सोशल नेटवर्किंगद्वारे जोडली जात आहेत परंतु त्यांची अंतःकरणं एकमेकांपासून जे आहेत ते दूर जात आहेत असा अनुभव येतोय. एका घरात एका छपराखाली 5 माणसं राहत आहेत पण त्या माणसांचं एकमेकांची नेटवर्किंग नाही. आणि असं जर चित्र समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उभं राहत असेल तर या सगळ्या लोकांना एकत्र करण्याची क्षमता, ताकद आणि सामर्थ्य जे आहे ते साहित्यामध्ये आहे. आणि म्हणून साहित्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे, साहित्यिकांना प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे. साळगावकरजी तुमच्या
कालनिर्णयानं मराठी साहित्यिकांना खऱ्या अर्थानं लोकप्रियता प्राप्त करून दिली. म्हणजे 25, 30, 40 वर्षाच्या इतिहासामध्ये प्रत्येक लेखकाच्या पाठीमागे, प्रत्येक कालनिर्णयाच्या प्रत्येक महिन्याच्या पाठीमागे जे आहेत ते तुम्ही तात्यासाहेब शिरवाडकरांपासून पुलंपर्यंत अनेक लेखक जे आहेत ते महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवलेत आणि मराठी साहित्याला सुप्रतिष्ठा प्राप्त करून दिली. मराठी लेखक, मराठी कवी त्यांना किती प्रतिष्ठा असते ही गोष्ट जी आहे ती आपण बघितली आणि एकमेकांना विचारली. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायचं, आपण कुठल्या लग्नाच्या कार्यक्रमात गेलो, जावं लागतं, लग्नाच्या कार्यक्रमामध्ये गेलो तर आपल्या असं लक्षामध्ये येतं की बऱ्याचदा मान्यवरांचे सत्कार होतो. त्या सत्कारामध्ये गावच्या पोलीस पाटलांपासून ते ग्रामसेवकापासून ते महापालिका सदस्यापर्यंत सगळ्यांचे सत्कार होतात. पण तुम्ही कधी एखाद्या कार्यक्रमामध्ये एखाद्या कवीचा सत्कार घेतलाय लग्नामध्ये असं बघितलं असलं तर सांगा. एखादी व्यक्ती लेखक आहे म्हणून त्याचा सत्कार घेतलाय असं तुम्हाला जर दिसलं तर मला आवर्जून कळवा. मी अनेक लग्नांना गेलो तरी कुठल्या लेखकाचा किंवा कवीचा सत्कार जो आहे तो लेखक आहे म्हणून, तो कवी आहे म्हणून कार्यक्रमात घेतला गेलेला आहे असं मला कधी दिसलेलं नाही. म्हणजे एखादा कवी आहे असं कळल्यानंतर तर वधूपिता आणि वरपिता दोघंही त्याच्यापासून लांब राहतात की एखादी मंगलाष्टका नवी लिहून आणली मोठी आणि लग्नात म्हणायचं असं त्यानं आग्रह केला तर काय करायचं अशी भीती जी आहे ती बऱ्याचदा वाटायला लागते आणि माणसं दूर राहतात. लेखकांना आणि कवींना सुप्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं व्रत ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये स्वीकारलेलं आहे ते माझे मित्र घनश्याम पाटील. त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद एवढ्यासाठी देतो की चपराकच्या व्यासपीठावर जे आहे ते तुम्ही लेखकांना चांगल्या पद्धतीने सादर करतात. लेखकांना भेट देण्यासाठी पुष्पगुच्छ, बुके, गुलाब पुष्प, चाफ्याची फुलं वगैरे सगळं बंद केलेलं आहे. प्रत्येक लेखकाच्या हातात पुस्तक दिलं पाहिजे आणि आज त्याच्याबरोबर एक चांगलं पेन आहे. लेखकाच्या हातात पेन दिलं पाहिजे आणि लेखणीशिवाय दुसरी तलवार नाही हे त्याच्या लक्षामध्ये येतं. त्याच्याकडून लेखकांना भविष्य काळामध्ये सुप्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते असं मला वाटतं. अनेक लेखकांची पुस्तकं आहेत आणि मी बघितलं काल फोनवर बोलताना पाटील मला असं म्हणाले की मी महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातल्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र अशा सगळ्या भागातल्या लेखकांची पुस्तकं यावेळी आपण प्रकाशित करतो आहोत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सुद्धा एवढा प्रादेशिक समतोल जो आहे तो गेल्या 2 मंत्रिमंडळामध्ये नव्हता. प्रादेशिक समतोल चांगला साधायचा असेल तर घनश्याम पाटलांना जे आहे ते राज्याच्या विधिमंडळामध्ये जे ते सल्लागार म्हणून जे ते भविष्य काळामध्ये घेतलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. कवींचे 2 कविता संग्रह आहेत. रवींद्र कामथे सरांनी कादंबरी लिहिलेली आहे म्हणजे ज्यांच्या साठीनंतरची एक प्रीतिकथा आहे ही थोडीशी वाचली म्हणजे साठीनंतर जे आहे ते ज्यांच्या जीवनातल्या प्रेम या विषयावरची एक्सपायरी होते त्यांच्या आयुष्यातल्या प्रेमाची सुरुवात म्हणून वेगळ्या अर्थानं रवींद्रजी कामथे तुम्ही लिहितात. मी अर्नेस्ट हेमिंग्वे जे तो वाचतच होतो. अर्नेस्ट हेमिंग्वेनं मी लिखाण कसं करतो याच्याबद्दल लिहिलेलं आहे की माणसं बघण्याकरता अर्नेस्ट हेमिंग्वे जे ते बंदरावर जाऊन थांबायचे. मारिओ पुझो वाचला तेव्हा लक्षात आलं, मारिओ पुझोनी सांगितलेलं आहे की मी दारूच्या गुत्त्यांमध्ये जाऊन बसायचो, तिथं येणारी माणसं जी आहेत ती बघायचो, दिवस थांबायचो. त्या अनोळखी माणसांच्या बोलण्यातनं मला कथेला कोणते नवे विषय मिळतात ते पाहायचो. त्या अनोळखी लोकांच्या संभाषणातून मला नवीन कुठली कथाबीज मिळतात का त्याचा मी शोध घ्यायचो. त्या लोकांचे कपडे, त्या लोकांचा बोलणं, त्या लोकांचा हावभाव यातून नव्या कथा ज्या आहेत ते आपल्याला मिळत आहेत का याचाही मी अनुभव घ्यायचो. या लेखकांनी लिहिलेल्या त्यांच्या लेखनाच्या मागच्या परिश्रमाची जी कहाणी आहे त्या कहाणीमध्ये एक लक्षात आलं की चांगलं लेखक व्हायचं असेल तर जग फिरलं पाहिजे, भरपूर बघितलं पाहिजे, अनुभवलं पाहिजे आणि सातत्यानं पाहिलं पाहिजे. कथा बीज शोधण्यासाठी जे आहे ते लेखकाला फिरावं लागतं. नवीन कथा विषय, नवीन कॅरेक्टर्स मिळण्यासाठी जे आहे ते लेखकाला एका जागेवर बसता येत नाही, लेखकाला सतत फिरावं लागतं. हे सगळं सांगायचं कारण असं की रवींद्र कामथे तुम्ही नशीबवान आहात. फारसं कुठं न फिरता चपराकच्या ऑफिसमध्ये बसून तुम्हाला बरीचशी कॅरेक्टर्स त्या चपराकच्या कार्यालयामध्ये गप्पा मारणं घनश्याम पाटलांशी आणि त्यांच्या परिवाराशी हा एक अतिशय अवर्णनीय आनंद असतो.
हे तुम्हाला मोकळा वेळ असणं ही त्यातली पहिली अट असते. आणि अशा वेळी ज्या गप्पा होतात, अशा वेळी येणारी जाणारी जी माणसं असतात, ती माणसं जी आहेत ती सगळी कथेचा विषय असतात. कथेचा विषय असणारीच माणसं जी आहेत ती चपराकच्या कार्यालयामध्ये बऱ्याचदा येतात. पण कामते सरांना तर तिथं जे आहे ते कादंबरीचा विषय असणारी माणसं भेटली असं दिसतंय. बेलसरीताईंच्या यापूर्वीच्या कविता संग्रहांच्या प्रकाशनाला मी हजर होतो. पण तुम्ही आता एकदम वेगळा विषय जो तो मराठी साहित्यातला घेतलेला आहे, गूढ कथा. म्हणजे खरं तर गूढ कथा, रहस्य कादंबरी हा जागतिक साहित्यामध्ये स्त्रियांनीच जो लोकप्रिय केलेला प्रकार आहे. तुमचा चेहरा, तुमचा आविर्भाव आणि तुमची बोलण्याची शैली बघत असताना मला मराठी साहित्याला अगाथा ख्रिस्ती भेटलेली आहे असं बऱ्याचदा वाटत होतं. माझं भाषण होतोवर तुमची तयारी चांगली होईल हे टाळ्यांचं वाक्य हे न सांगता तुम्ही टाळ्या वाजवल्या हे मला फार बरं वाटलं. तर तुमचा गूढ कथेचा प्रवास, आता मी त्यांच्याशी बोलत होतो, त्यांनी सांगितलं की हा पहिला गूढ कथा संग्रह आहे आणि किमान पुढचे 10 गूढ कथा संग्रह होतील एवढं मटेरियल माझ्याकडे आणि लिखाण झालेलं आहे. म्हणजे वाकचौरे सरांच्या 12 पुस्तकांबरोबर गूढ कथांची 12 पुस्तकं जी आहेत ती येऊ शकतात. मिठाई बरोबर जी आहे ती बाकरवडी असावी, तशी शैक्षणिक पुस्तक एक आणि एक गूढ कथांचं पुस्तक, अशी समांतर पुस्तकं जी आहेत ती येऊ शकतात. देशपांड्यांचं मी भाषण ऐकलं. म्हणजे शेवटी मराठी वाचकांना हसवण्यासाठी कोणीतरी देशपांडे लागतात. पु ल देशपांड्यांपासून ते आमच्या या देशपांड्यांपर्यंत असं दिसतंय. हेही टाळ्यांचं वाक्य होतं. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या लेखकांनी, देखणे सरांचंही पुस्तक इथं आलेलं आहे, वाकचौरे सरांची 2 पुस्तकं मी पाहिली. आणि या सगळ्या शेख यांच्या भाषणाबद्दल आणि लिखाणाबद्दल बोललं पाहिजे की अतिशय पोटतिडकीने शेख सर बोलले. आणि मराठी साहित्यामध्ये आमची लोक, आमचा समाज दिसत नाही असं, अशी तक्रार त्यांनी केली. असं थोडंसं त्यांची व्यथा त्यांनी मांडली. मला स्वतःला असं वाटतं की माय मराठी ही एवढी समृद्ध आहे की जगातल्या सर्वाधिक बोलणाऱ्या 10 भाषांमध्ये जो तो मराठीचा समावेश होतो. 12 कोटी लोकांपेक्षा अधिक लोक जे आहेत ती मराठी भाषा बोलतात. आणि माय मराठीनं प्रत्येकाचा समावेश जो आहे, जो जवळ आला त्याला प्रेमानं घेतलेलं आहे माय मराठीनं, आणि जो जवळ आला त्याला आपलं मानून जे आहे ते माय मराठीनं सर्वस्व दिलेलं आहे. तुमच्या कवितांनी, तुमच्या अनुभवांनी जे आहे ती मराठी भाषा जी आहे ती अधिक समृद्ध होईल. मराठी भाषेतनं तुम्ही लिहितात त्याबद्दल तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि मराठी भाषेच्या सामर्थ्याबद्दल इथं आवर्जून सांगतो की या देशात जर तुम्हाला धर्म जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला संस्कृत आलं पाहिजे. या देशामध्ये तुम्हाला इकॉनॉमिक्सचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला इंग्रजी आलं पाहिजे. या देशात तुम्हाला जर चांगलं राजकारण करायचं असेल तर तुम्हाला हिंदी आलं पाहिजे. तुम्हाला प्रेम करायचं असेल तर उर्दू आलं पाहिजे. पण तुम्हाला रणांगणामध्ये शौर्य आणि पराक्रम गाजवायचा असेल तर तुम्हाला फक्त मराठी आणि मराठीच आली पाहिजे. कारण मराठी ही भाषा ही शूरांची भाषा आहे, वीरांची भाषा आहे. जय भवानी आणि जय शिवाजी ही घोषणा फक्त मराठी भाषेतच आहे. आणि म्हणून मराठी भाषा ही जगातली सर्वश्रेष्ठ भाषा आहे असं म्हणायलाही मी कमी करणार नाही. जावेद शेख सरांनी त्याचा उल्लेख केला उर्दू भाषेचा. देखणे सर असताना त्या विषयावर मी फारसं बोलणं योग्य नाही, पण उर्दूतली जी शेरो शायरी आहे तशी रचना ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी आढळते. चंद्रुतेथ चंद्रिका, शंभुतेथ अंबिका, संततेथ विवेक असणे की जे, रावतेथ कटक, सौजन्यतेथ सोयरिक, वन्नीतेथ दाहक सामर्थ्यता. शायरीच्या जवळ जाणारी ही रचना आहे. हे माऊली लिहित असताना शायरी करत होते. शायरीच्या जवळ जाणारी रचना त्यांना कळत होती किंवा त्याचं त्यांना आकलन होतं कवितेचं, हेही आपल्या लक्षामध्ये येतं. मराठी भाषेनं कुठलाही वाङ्मय प्रकार, हायकू येऊ देत, गझल येऊ देत, शायरी येऊ देत किंवा आणखी कुठला कवितेचा प्रकार असू देत किंवा नाटकातला साहित्यातला प्रकार असू देत, मराठी भाषेनं तो स्वीकारायला कधी स्वतः माघार घेतलेली नाही. बर्नार्ड शॉ यांचं पिग्मेलियन हे नाटक म्हणजे तो स्वीकारत असताना मराठी भाषेनं त्याच्यावर स्वतःचे संस्कार केले. जॉर्ज बर्नार्ड शॉ या
जगप्रसिद्ध इंग्रजी नाटककाराचं पिग्मॅलियन नावाचं नाटक जे आहे ते मराठीमध्ये आणत असताना ती फुलराणी हे जे पुलंनी भाषांतर केलं की पिग्मॅलियनचा शेवट ट्रॅजिक आहे की भाषिक अभ्यासाचा अभिमान असणारा एक प्राध्यापक आणि ग्रामीण भागातून आलेली ग्रामीण भाषा बोलणारी एक मुलगी यांची एक सुंदर प्रेमकथा जी आहे ती बर्नार्ड शॉनी पिग्मॅलियनमध्ये चितारलेली होती. ती कथा मराठीमध्ये घेत असताना त्याच्यावर मराठी संस्कार जे आहेत ते कसे होतात हे पाहण्यासाठी फुलराणी बघण्यासारखं आहे. किंग लिअरवर मराठी संस्कार कसे होतात हे बघण्यासाठी जे आहे ते नटसम्राट बघणं गरजेचं आहे. तेव्हा अशा प्रकारचे मराठी संस्कार प्रत्येक वाङ्मय कृतीवर करून प्रत्येक वाङ्मय कृतीला समृद्ध करणारी ही भाषा आहे. शेख सर तुम्ही मराठीत लिहितात याचा तुम्हाला आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कधी पश्चाताप होणार नाही आणि तुमच्या आईनं तुमच्यावर जेवढं प्रेम केलेलं आहे त्यापेक्षा जास्त प्रेम तुमची मावशी तुम्हाला करेल हे माय मराठीचा एक नम्र अभ्यासक म्हणून तुम्हाला इथं करतो. माझ्या नंतर बरेचसे वक्ते बोलणार आहेत म्हणजे एकदम आवेशात बोलत राहिलो तर आणि बराच वेळ बोलत राहिलो तो सगळ्यात शेवटी आला. येताना उशिरा आला हिंदी सिनेमाच्या पोलिसासारखा आणि जास्त वेळ बोलत बसला. म्हणजे मगाशी कोणीतरी सांगितलं की साळगावकर सरांनी मला जे ते घनश्याम पाटलांकडे पाठवलं म्हणजे साळगावकर सरांनी मला चांगल्या माणसाकडे जे ते पाठवलेलं होतं. तसं उमेश सणस जास्त वेळ बोलला आणि आम्हाला त्रास झाला आणि खेळ झाला हे म्हणण्यापेक्षा उमेश सणसला बोलवलं कोणी याचा शोध माझं भाषण झाल्यानंतर तुम्ही घेऊ नये म्हणून मला तसंच थांबणं गरजेचं आहे. हे थांबत असताना घनश्याम पाटलांबद्दल एक गोष्ट मला आवर्जून सांगितली पाहिजे. जिगर मुरादाबादीचा शेर आहे हमको मिटा सके राजकुमार यांच्या आवाजात आहे त्यामुळे तो फार प्रसिद्ध आहे. हमको मिटा सके वो जमाने में दम नहीं हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं हमसे जमाना है जमाने से हम नहीं. अशा पद्धतीनं काम करणारा घनश्याम पाटील हा एक मोकळा ढाकळा माणूस आहे. अतिशय जिद्दीनं काम करतोय मराठी प्रकाशनाच्या क्षेत्रामध्ये काम करतोय. मी त्याला नेहमी असं म्हणतो की मराठी त्यांना आणि सगळ्यांनाच सांगतो की मराठी लेखकाची कधीतरी अशी अवस्था यावी मराठी प्रकाशकाची कधीतरी अशी अवस्था यावी की तो खाजगी चार्टर विमानातून फिरावा. त्याच्या घरावर अधूनमधून इन्कम टॅक्सच्या दाढी पडाव्यात. मराठी ग्रंथालयांची अशी अवस्था व्हावी की मराठी ग्रंथालयांवर दरोडे पडावे. म्हणजे जी गर्दी दारूच्या दुकानांमध्ये दिसती ती गर्दी ज्या दिवशी ग्रंथालयांमध्ये आणि पुस्तकाच्या दुकानात दिसेल त्या दिवशी आमची संस्कृती अधिक वरती गेलेली आहे आमची संस्कृती अधिक चांगल्या अवस्थेमध्ये गेलेली आहे असं आपण म्हणू शकू. लेखन करत असताना आणि लिखाणाच्या सगळ्या कसोट्या ज्या आहेत त्या आपण सांभाळत असताना लेखकांना महाराष्ट्राच्या रसिक जनतेसमोर आणत असताना जे आहे ते अर्थकारण जे आहे ते अधिक चांगलं जमलं पाहिजे. अर्थकारण अधिक सांभाळणं जमलं पाहिजे. मराठी माणसाला अर्थकारण येत नाही आणि अर्थकारणाशिवाय काही येत नाही असं म्हणण्यात काही अर्थ नाही. अर्थकारण जमलं पाहिजे अर्थकारण सांभाळा आणि भविष्यामध्ये मराठी साहित्य जे आहे माय मराठी एवढी दरिद्री नाही माय मराठी एवढी गरीब नाही की माय मराठी अतिशय भंगार अशा राजकारण्यांना 50-50 वर्ष आणि त्यांच्या 3-3 पिढ्यांना सांभाळती आहे. जर चांगले लेखक आणि चांगले कवी माय मराठी समोर आले तर नक्की त्यांना चार्टर विमानातून फिरण्याची संधी जी आहे ती माय मराठी देईल. त्यासाठी घनश्याम पाटलांसारखे आधारस्तंभ जे आहेत ते गरजेचे आहेत. माझ्यासारख्या माणसाला ते शक्य नाही. घनश्याम पाटीलच कधीतरी चार्टर विमान घेतील आणि त्याच्यात जे ते एखादी राईड मारण्याची संधी मला मिळेल असं मला वाटतं. तो योग मला कालच सांगितलं घनश्याम पाटलांनी की साळगावकर सर हे भविष्य पण फार छान बघतात तर हे अमुक 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 कधी होणार आहे असं मला त्यांना विचारायचं आहे. शुभेच्छा देत असताना मराठी माणसं जे आहेत ते मनापासून शुभेच्छा देत नाहीत किंवा मनमोकळेपणानं बोलत नाहीत. एखाद्याबद्दल बोलत असताना हातचं राखून बोलायचं. जास्त चांगलं बोललं तर तू चढून जाईल आणि त्याला अहंकाराची बाधा येईल अशी मराठी माणसांना भीती वाटते. परंतु कार्यक्रमामध्ये असं करायचं नसतं. म्हणून मी आपल्या सगळ्या 12 लेखकांना शुभेच्छा देतो की भविष्य काळामध्ये चपराकच्या व्यासपीठावरून तुम्ही सुरुवात केलेली आहे. भविष्य काळामध्ये तुमचा उल्लेख मराठी साहित्य शारदेच्या गळ्यातील कंठमणी असा व्हावा ह्या माझ्यातर्फे तुम्हाला शुभेच्छा. ज्या लेखकांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे
हे मला लक्षात येत आहे की ह्या टाळ्या आता मी थांबावं याच्यासाठी आहेत. तर ज्या लेखकांच्या पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे त्या लेखकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो की पृथ्वीच्या आयुष्यापेक्षा तुमच्या यशाचं आयुष्य अधिक राहावं ही शुभेच्छा या व्यासपीठावर देतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. मराठी भाषा किती